अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या 22 जुलैच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मनमानी पद्धतीने 21 प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना आधारात ठेवून केल्या आहेत। या बदल्या तातडीने रद्द कराव्यात, अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला। विभागीय आयुक्तांच्या अधिकाराचा गैरवापर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत मनमानी आणि नियमबाह्य पद्धतीने कामकाज अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांचे सुरू आहे। 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या आणि 2 शिक्षक कार्यरत असलेल्या शाळेतील सेवा ज्येष्ठ शिक्षकाचे तात्पुरते समायोजन करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे 22 जुलै 2024 चे आदेश डावलून गटविकास अधिकारी यांना आधारात ठेवून नियमबाह्य बदल्या केल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला। जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यात नियमानुसार कामकाज चालत असून त्याला अक्कलकोट तालुका मात्र अपवाद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। नियमबाह्य कामकाज करणाऱ्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांचा पदभार तातडीने काढून घेण्यात यावा, तसेच नियमबाह्य बदल्या करणाऱ्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी मागासवर्गीय संघटनेचे तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य नेते अंकुश काळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म ज मोरे, सोलापूर जिल्हा शिक्षक संघ शिवाजीराव गटाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य नेते अनिल कादे, माजी पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे, जिल्हा नेते विकास उकिरडे, जिल्हा नेते बाबा शेख, राजन ढवण, उमेद सय्यद यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।